खासगी कंपनीला तब्बल 40 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यासाठी 40 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या मध्य रेल्वेच्या मुख्य विद्युत वितरण अभियंत्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। रमेश कुमार चौवे असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्यासह अंशुल वर्मा आणि कनाय वर्मा या दोन खासगी इस्मांनाही सीबीआयने अटक केली आहे। मध्य रेल्वेकडून विविध कामांसाठी 40 कोटी रुपयांच्या कंत्राटासाठी निविदा मागविण्यात आली होती। या निविदेत घोटाळा झाल्याची माहिती सीबीआयला मिळाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली। चौकशीत मुख्य विद्युत वितरण अभियंता रमेश कुमार चौवे यांनी कंत्राट मंजूर करण्यासाठी कंत्राटाच्या रकमेच्या 1% म्हणजेच 40 लाख रुपयांची लाच मागितल्याचं उघड झालं। दरम्यान या लाचेपैकी 10 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारला जाणार असल्याची माहिती मिळताच सीबीआयने सापळा रचला। चौवे हे प्रत्यक्ष लाच स्वीकारत असताना सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात अटक केली। त्यांच्या कार्यालयातून 10 लाख रुपयांची लाचेची रक्कम जप्त करण्यात आली। यानंतर चौवे यांच्याशी संबंधित मुंबई, नवी मुंबई आणि कर्जत येथील 5 ठिकाणी छापे टाकण्यात आले। या कारवाईत चौवे यांच्या कार्यालयातून 3,85,000 रुपयांची रोकड तर त्यांच्या निवासस्थानातून 90,79,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली। याशिवाय 241.30 ग्रॅम सोने आणि 2,557 ग्रॅम चांदी असा सुमारे 42,52,000 रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आलाय। या छापा दरम्यान मालमत्तेत गुंतवणूक केल्याची कागदपत्रे तसेच काही आक्षेपार्ह कागदपत्रेही सीबीआयच्या हाती लागली आहेत। चौकशीत देशातील इतर काही ठिकाणीही या अधिकाऱ्याची मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे। आतापर्यंत एकूण 1,47,00,000 रुपयांची मालमत्ता सीबीआयने हस्तगत केली असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।